प्रभू तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसेल. God is going to wipe your tears today. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आता आपण अशा समयातून जात आहोत. We are going through such a phase today. 2023 वर्षापूर्वी And 2023 years ago, परमेश्वराने and Lord, आमच्यासाठी for us, आनंदाची योजना केली होती. and He had planned joy for us, आमच्या तारणासाठी to save us, त्याने योजना आखली होती. and He had made a plan. आम्ही पापी होतो, And we were sinners, परमेश्वरापासून दूर गेलो होतो, and we had gone away from God, पण त्याच्या कृपेने दयेने आपण एकत्र आलेलो आहोत. and through His grace and mercy we are here today. देवाचाने आपला समेट झालेला आहे. And we have been one with Him. आणि मग त्याने आपल्यासाठी एक योजना आखली होती. And for us He made a plan. आणि 2023 वर्षापूर्वी And 2023 years ago, त्याने ती सिद्धीस नेली होती. and He had completed the plan. आणि मग आपण अशा समयामध्ये आहोत And we are in such a time now, आणि त्याची आठवण आपण करत आहोत. and we need to remember Him. आणि आता आपण सर्वजण आनंदी आहोत, And we are happy today कारण आपली आनंदाची ताकद कोण आहे तर प्रभू आहे. because He is the strength of our happiness. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्ही आनंदी आहात का? Are you happy today? किती जण नाताळाची तयारी करत आहेत? How many of you are ready for Christmas? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. खुश आहात सगळेजण? Are you happy today? कारण देवाने आम्हाला आनंदी बनवलेला आहे. Because God has given us the joy. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कदाचित तुम्ही दुःखातून जात असाल, Maybe you're going through a tough time, परंतु देव तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसेल. but God is going to wipe your tears. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणून आनंदी राहा. So be happy, देव तुम्हाला अजून आनंदी करणार आहे. and He'll make you happier. 2023 वर्षापूर्वी And 2023 years ago, परमेश्वराने and Lord, जे काही आमच्यासाठी योजलं होतं and whatever He had planned for us, ते त्यानं कसं सिद्धीस नेलं ते आपण बघितलेलं आहे. and we know how He completed the plan. याच दिवसांमध्ये And in these days, म्हणजे आता जे दिवस चालू आहेत हिवाळ्याचे दिवस, and the winter days, अशा या दिवसांमध्ये and in these days, आमच्याकरता for us, येशूने Jesus, बलिदान केले. and Jesus shed His blood for us. आपल्याकरता तो जन्माला आला. For us He was born, देवाच्या योजनेचा भाग त्यानं पूर्ण केला. and He completed a part of the plan of God. बाळ म्हणून तो आमच्यासाठी आला. He came here as a baby, आमच्यासाठी बाळ जन्मला. and a baby was born for us. आमच्यासाठी देवाने पुत्र दिला. For us He gave His son, त्याच्या खांद्यावर सत्ता दिली. and authority was given on His shoulders, त्याला अद्भुत मंत्री, and He has a good counsel, समर्थ देव, an able God, सनातन पिता, an everlasting Father, शांतीचा अधिपती असं and the Prince म्हटलेलं. of Peace He's called. आणि हे सर्व उपाधी धारण केलेला And all these names given to Him, प्रभू येशू ख्रिस्त Lord Jesus Christ, आमचा प्रभू आहे. He is our Lord. तुम्ही आनंदी आहात? Are you happy today? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून देवाचे आपण गौरव करूया. And let us glorify the Lord. आणि उद्या ज्यावेळेस आपण नाताळ हा सण साजरा करूया, And when we celebrate Christmas tomorrow, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे ते आज देवाच्या वचनातून आपण बघूया. and let us see what exactly is the background of Christmas. आपली शिलो मंडळी जी आहे, A Shiloh church, प्रभूच्या वचनावर आधारित असलेली मंडळी आहे. and it is based on the word of God. आपल्या मंडळीमध्ये वचनाचं शिक्षण दिलं जातं. And we teach the word of God आणि here. प्रत्येक गोष्ट And वचनाच्या द्वारे केली जाते. everything is done by the word of God. आपल्याला वधस्तंभाविषयीचं शिक्षण देण्यात आलेलं आहे. And we have been given the teaching of the cross. आणि मग ज्यावेळेस आपण नाताळ सण साजरा करत आहोत, When we celebrate Christmas, देवाच्या वचनातून आपण तो कशा प्रकारे साजरा केला पाहिजे, how should we celebrate it? किंवा ती करण्यामागची पार्श्वभूमी काय आहे, And what is the background of it? ते आपण आज बघणार आहोत. And we'll say it. मी सर्व वर्णन करणार नाही, And I'll not describe everything. पण त्याच्या आधीची जी पार्श्वभूमी आहे ती फक्त तुमच्या लक्षात आणून देणार आहे. And I'll just let you know the background of it. आणि मग उद्या आपण नाताळविषयीचा संदेश ऐकणार आहोत. And tomorrow we'll hear the message of Christmas. आणि मग ही तयारी करत असताना And while we prepare here, आपण देवाच्या वचनातून जाऊया. and let's go through the word of God. आपण दररोज बायबल वाचतो. We read the Bible every day. आता मगाशी पास्टर म्हटले And Pastor said, सर्वांनी तयारी केली पाहिजे. everyone should get ready. बाह्य तयारी तर चालूच आहे, And the physical readiness is there. पण आत्मिकरित्या पण आपण तयार But असलो the पाहिजे. spiritual preparation is a must. आणि मग आत्मिक तयारी कशातून होते? And how do we prepare ourselves spiritually? तर देवाच्या वचनातून होते. Through the word of God. आणि म्हणून आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. And let us go through the word of God. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी Before Jesus was born, 700 वर्ष आधी, 700 years येशू येण्यापूर्वी before Jesus came, देवाने Lord, त्याच्या संदेशकांमार्फत through His prophet, येशूच्या जन्माविषयीचं a prophecy about the birth of Christ, किंवा मसीहाविषयीचं about the Messiah,
किंवा आमच्या तारणाविषयीची योजना आखली होती, the plan of saving us, त्याविषयीची भविष्यवाणी the prophecy regarding that, 2 संदेश त्यांच्याद्वारे केली होती. he made it through two prophets. आणि मग त्या संदेश त्यांनी काय भविष्यवाणी केली होती And what prophecy was made आणि मग ती कशी पूर्णतेस आली and how it was completed, ते आपण बघणार आहोत. let us see it. आणि मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. And then let us turn to the word of God. पवित्र शास्त्रामध्ये 12 संदेश ते आहेत. In the Bible there are 12 disciples. त्याच्यापैकी काही ज्येष्ठ आहे आणि काही कनिष्ठ संदेश Some are senior and some are juniors. म्हणजे कनिष्ठ म्हणजे याच्यात भेदभाव करत नाही, And the junior and seniors is not partiality. त्याच्यात भेदभाव नाही, There's no partiality there. पण ते देवाचे संदेश ते होते. But they were all prophets of God. काही छोटे होते, काही मोठे होते. Some were younger, some were या older. अर्थाने की देवाने त्यांच्याशी जास्त सांगितलं, काही विषयी थोडक्यात सांगितलेलं आहे. And some were told a few things, some were told more things about God. त्याच्यापैकी एक ज्येष्ठ संदेष्टा होता, And one senior prophet, ज्याचं नाव यशया. he's called Isaiah. याने येशूविषयी भविष्यवाणी केली होती. He had prophesied about God. त्या काळी इस्रायल राष्ट्राची स्थिती अशी होती, And the condition was Israel was such that, इस्रायलवरती खूप अत्याचार होत होते. and the Israelites were persecuted. इस्रायलामध्ये स्वतः अत्याचार होते. In the country itself they were persecuted. दुष्टाई वाढली होती. And the bad things were up. लोक अनाचाराने वागत होते. And people were going to the wrong way. इस्रायल राष्ट्राची परिस्थिती फार हलाखीची झाली होती. And the condition was Israel was very bad. त्यांनी देवाला सोडलं होतं. And they had left God. परक्या देवांच्या नादी लागले होते. They went about other gods. स्वतःवर दुष्टाई ओढवून घेतली होती. And they took upon the tribulation upon themselves. आणि दुष्टाईचा कळस झाला होता. And it was the peak of wrongdoings. त्यांच्याच लोकांमध्ये आपापसात भांडणं होती. And they were quarrels among themselves. देवाला सोडून दिल्यामुळं, And because they left God, त्यांनी इस्रायलच्या परमेश्वराकडे पाठ केल्यामुळं, and because they turned their back on God, ते त्रासातून कष्टातून जात होते. they went to persecution and tribulations. आणि या सर्व परिस्थितीतून जात असताना And while going through all these situations, देवाने त्यांचे सगळं गाऱ्हाणं ऐकलं होतं. and God listened everything. पण इस्रायलच्या पूर्वजांशी, But due to because the descendants of Israel, अब्रामाशी देवाने करार केला होता, Lord had made a covenant to Abraham. की मी तुझ्या संततीची काळजी घेईल. I will take care of your descendants. आणि मग त्याने केलेल्या करारामुळं And because of this covenant, देव इस्रायल लोकांना विसरला नव्हता. and God didn't forget the Israelites. जरी ते पतन पावले होते, And if they are gone away from him, पण करारामुळे देव बांधील होता. but because of the covenant, Jesus was tied to them. कारण देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला होता, Because God had blessed Abraham, की मी तुला आशीर्वाद करेन, तुझं संतान आशीर्वादित करेन. I will bless you and bless your descendants. आणि जरी इस्रायल लोकांनी देवाला सोडलं होतं, And in spite of Israelites leaving God, पण देव मनुष्याला कधी सोडत नाही. but God doesn't leave man ever. आणि देव कधीही खोटं बोलत नाही. And God doesn't lie ever. त्यानं आपला करार स्मरला. He remembered his covenant. इस्रायलाच्या घरानं त्याच्यापर्यंत गेलं. The cries of Israel went to him. परकीय राष्ट्रांनी त्यांच्यावर केलेला अन्याय बघितला. And he saw the unfairness done by the other nations to the Israelites. आणि मग त्यांच्यासाठी त्यानं एक उद्धारकर्ता पाठवला. And that is why he sent a savior for them. ती योजना पूर्ण करण्यासाठी And to complete this plan, त्यानं त्याच्या भविष्यवाद्यांमार्फत through his prophets, आपल्या इस्रायल लोकांना जागृत केलं होतं. and he had made the Israelites vigilant. आणि त्याच्याबरोबर संपूर्ण जगासाठी तारणाची योजना आखली होती. And in the same way, he had made a saving plan for the entire world. आणि त्याकरता And for that, 2 संदेश त्यांच्या मार्फत, through two prophets, अजून एक संदेश आहे त्याच्या मार्फत पण केली होती. तिसरा पण होता, there was another prophet as well. पण ती आत्मिक अर्थाने सगळे भविष्यवाणी केली होती. But it was a spiritual way of prophecy. तो तिसरा होता दानियल. The third one was Daniel. आणि मग त्याचा लाक्षणिक अर्थ आपण नंतर बघूया. And let us see the exact meaning पण later आज on. मी तुम्हाला ज्या 2 भविष्यवाद्यांनी येशूविषयी भविष्यवाणी केली होती, The prophecies by the two prophets about Jesus. त्याच्याविषयी आपण बघूया. Let us see about that. पहिला संदेश आहे यशया. And the first prophet is Isaiah. यशयाचा 7वा अध्याय Isaiah 7, आणि 14वं वचन. 14. चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवेल. Isaiah 7 and 14. Therefore the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son, and shall call his name Emmanuel. यशया 7:14 मध्ये म्हटल्याप्रमाणे Isaiah 7:14 it says, काय सांगितलं की कुमारी गर्भवती होईल and the virgin shall conceive
आणि तिच्या पोटी पुत्र येईल and bear a son, आणि त्याला आम्हा सानिध्य देव, and shall call his name. म्हणजे देव आमच्या बरोबर असणार आहे. So God is with us, इमॅन्युएल असं म्हटलेलं आहे. and he'll be called Emmanuel. बघा, मनुष्यासोबत देव आलेला आहे So with man God is coming, आणि तो येणार आहे असं त्याने सांगितलं and होतं. he has told that he is gonna come soon, आणि त्याचं नाव इमॅन्युएल. and he'll be called Emmanuel. इमॅन्युएल शब्दाचा अर्थ आहे The meaning of Emmanuel is देव आमच्या बरोबर असणार आहे. God for us. देवाला आमची काळजी आहे. God cares for us. आम्हाला दुःख होऊ नये. So we don't become sad. जरी आम्ही दुःखातून चाललो If we go to tribulations, तरी आमचं सांत्वन करण्यात यावं. we should be comforted. आम्हाला त्यातून जाण्यासाठी शक्ती मिळावी Give us strength to pass it. यासाठी देवच आमच्या बरोबर राहायला आला. So God himself came to live with us. आता देव आमच्या बरोबर राहायला आला, So God came to live with us. पण आम्ही देवाबरोबर राहतो का हे महत्वाचं आहे. But do we live with God is an important thing. देवाने संपूर्ण जगाची निर्मिती केली. And God created entire world. सगळ्या जगाचा उत्पन्न करता तो आहे, And he was a creator of the entire world. पण सगळेच लोक त्याचे नाही. But not all people are his. याचा अर्थ असा, The meaning is सर्व त्याची निर्मिती आहे, everything is his creation. पण जो त्याला स्वीकारतो तो त्याचा आहे. But one who accepts him belongs to God. बायबल सांगतं Bible says पृथ्वीवरती सर्व काही परमेश्वराचं आहे everything on the earth belongs to God. व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. Everything living in it belongs to म्हणजे God. सगळं त्याची निर्मिती आहे. Everything is creation. आकाश पुत्र सर्व चंद्र तारे सर्व काही देवाचं आहे. Everything, sun, moon, earth, and the entire universe belongs to God. जगातली प्रत्येक वस्तू देवाने निर्माण केलेली आहे. Everything in the world created by God. ते आमच्या देवाच्या मालकीचं आहे. It belongs to God. बायबल सांगते की पृथ्वी त्यानं मानव जातीसाठी दिलेली आहे He given away the earth for mankind, आणि स्वर्ग तर देवाचा आहे. and the heaven belongs to him. पण पृथ्वी त्यानं मानव जातीसाठी दिली होती. But the earth is given for आणि mankind. मानवाला सांगितलं होतं की जा सर्व पृथ्वीवर सत्ता तू चालव. And he told to man that go establish authority on the earth. पण पापामुळे मनुष्याचं देवापासून दूर गेला But because of sin, the man went away from God, आणि त्याच्या हातातली सत्ता गेली. and his authority was gone, सैतानाकडे ती सत्ता गेली. and it went to the devil. मग ती सत्ता परत मिळवण्यासाठी So to get the authority back, मानवाला काहीतरी करणं गरजेचं होतं. man had to do something. परंतु मानव करू शकत नव्हता. But man couldn't do anything तो अशक्त होता. because he was weak. त्याच्यात ते करण्याचं सामर्थ्य नव्हतं. He didn't have the power to do it. पाप केलं का पापाचं वेतन मरण भरून द्यावंच लागणार होतं. And the wages of sin that had to be fulfilled, आणि ते भरण्यासाठी तो सक्षम नव्हता. and he was not capable for that. आणि पापाचं वेतन मरण कोणीतरी भरून देणं गरजेचं And होतं. the wages of sin, which is death, someone need to fulfill it. आणि ज्या वेळेस मनुष्याकडून पाप घडलं And when sin happened through man, त्याच वेळेस देवाने मनुष्याकरता योजना आखली. and that time God made a plan for man. आणि मग देवाने उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो And so in Genesis 3 we see देवाने योजना केली, God made a plan, स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल. and the descendant, the child of the woman will break your head, स्त्रीचं संतान and the child of the woman, तुझं डोकं फोडेल म्हणजे सैतानाला देव म्हटला. he will break your head. आणि म्हणून सैतान आणि मनुष्य यांच्यामध्ये वैर आहे. And that is why there's enmity between devil and the man, कारण सैतानाने फसवून मानव जातीला पापाला लावलं because the devil deceived man and made him fall into sin. आणि म्हणून मनुष्य पापामध्ये आहे. That is why man fell into sin. पण जर त्याला जर सुटका पाहिजे असेल, But if man wants to get delivered out of it, त्याने देवाची योजना स्वीकारणं गरजेचं we आहे. need to accept the plan of God. म्हणून आमचं तारण होणं फार गरजेचं आहे. So we need to be saved. जगात अनेक लोक ख्रिस्ती कुटुंबात जन्माला येतात, Many people in the world are born in Christian families, ते ख्रिस्ती नसतात, but they are not true ते Christians. ख्रिस्ताचे नसतात. They don't belong to Christ, कारण जोपर्यंत ते ख्रिस्ताला स्वीकारत नाही, because still they don't accept God मुखानं कबूल करत नाहीत, by proclaiming through their mouths, अंतःकरणाने विश्वास ठेवत नाहीत, by having faith in their hearts. तोपर्यंत ते ख्रिस्ताचे नाहीत. They don't belong to Christ. पण ख्रिस्ताच हा आहे But who is Christ? की ज्यानं संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं He took sins of the entire world on himself, आणि मग पापाची क्षमा होते and so sins have been forgiven ज्यावेळेस मनुष्य एक ख्रिस्ताला स्वीकारतो. when man accepts Christ. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, So it's written in the Bible, ज्याला ख्रिस्त लाभला आहे त्याला पिता लाभला आहे. and one who has received Christ has God the Father as well. जर आम्हाला देवाकडे पित्याकडे जायचं आहे If you want to go to the Father, तर आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे जाणेच गरजेचं and आहे. we need to go through Christ only, त्याच्याशिवाय इतर दुसरा कुठलाही मार्ग नाही, and there is no other way, कुठलाही मोक्ष नाही. and there is no other salvation. म्हणून येशूने म्हटलेलं आहे, So Jesus said, मार्ग सत्य व जीवन मीच आहे I am the truth, way, and the life. आणि माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. No one can go to the Father but by me. तर
तर अशा या येशू ख्रिस्ताविषयीची घोषणा So such a thing about Christ, तो येणार आहे हे सांगण्यासाठी to tell that he is gonna come, देवाने 2 भविष्यवाद्यांची योजना केली and होती. God had planned for 2 prophets. ते त्यापैकी पहिला आहे यशया. And the first one is Isaiah. मग यशया 7:14 मध्ये असा म्हटला होता, Isaiah 7:14, कारण प्रभू परमेश्वर चिन्हाद्वारे बोलत असतो. because Lord God talks through signs, बायबल सांगते की तो अंशाने प्रकाराने बोलतो. and he talks through ways and means. थोडं येथे बोलतो, थोडं तेथे बोलतो. He speaks something here, something there. प्रकाराने बोलतो. He speaks through ways and means, अन्य भाषेच्या तोत्र्यांच्या द्वारे तो मनुष्याशी बोलतो. and he speaks through tongues. इतरांना समजणार नाही, मनुष्याला समजणार नाही, Man won't understand, no one can understand, शैतानाला सुद्धा समजणार even the नाही. devil won't understand. अशा अन्य भाषेतून देव मनुष्याशी He बोलतो. speaks through such mysterious language, ही देवाची प्रिन्सिपल तत्व आहेत and that is the principles of God, आणि तो त्याच्या योजनेप्रमाणे सर्व काही करतो. and he does thing all according to his plan. आणि म्हणून यशया 7:14 मध्ये म्हटल्याप्रमाणे So Isaiah 7:14, यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. so the Lord himself will give you a sign. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, Behold, the virgin shall conceive and bear a son, त्याचे नाव इम्मानुएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ठेवण्यात येईल. and shall call his name Emmanuel, God for us. आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी And to fulfill this plan, त्याने कुमारी मरियेला बोलवलं, and the Virgin Mary was called. तिला पाचारण केलं, She was called कारण ती परमेश्वराचं भय धरणारी होती. because she is fearful of God. आणि बायबल सांगतो, And Bible says, परमेश्वराचं भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. and the woman who fears God will be praised. आणि म्हणून स्त्रियांनो, परमेश्वराचं तुम्ही भय धरा. So women, you need to fear God. मग परमेश्वर भरवेशीत तुमची प्रशंसा करेल. And so God will praise you for everyone. हे देवाचं वचनामध्ये सांगितलेलं It आहे. is written in the word of God. त्या काळामध्ये In those times, कुमारी मरिया ही परमेश्वराचं भय धरणारी स्त्री होती. and the Virgin Mary was one who feared God. आणि मी तिच्याविषयी म्हणण्यात आलं की तिला धन्य मानण्यात येईल, And so she would be called great among women कारण ती देवाचा आदर करणारी होती. because she used to respect God. आणि म्हणून आम्ही देवाचं वचनाचा आदर केला पाहिजे. So we need to honor the word of God. परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. We need to fear God. आणि परमेश्वराचं भय धरण्याचं परमेश्वर रक्षण करत असतो. And the one who fears him, God देवावर takes care विश्वास of him. ठेवणारी ती स्त्री होती. She was the one she was the one faithful to God. आणि स्तोत्र 145 मध्ये म्हटलेलं आहे, And Psalms 145 it says, तो विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण करतो. he protects the one who believes in him. त्या तत्कालीन काळामध्ये In that times, स्त्रियांमध्ये in women, एवढं काही स्वातंत्र्य त्यावेळेस नव्हतं. there was not such freedom among them. मरिया And Mary, जी देवाची भय धरणारी स्त्री होती, and she used to fear God. तिच्या मनामध्ये कदाचित आलं असतं, And in her mind it would have come, लग्न नसताना गर्भवती कसं राहू शकेल. I'm not married and how should I conceive? परंतु देवाने तिला धैर्य दिलं होतं. But God gave her the courage. आणि देव ज्यावेळेस पाचारण करतो And when God calls, त्यावेळेस पूर्ण काळजी घेत असतो. and he takes care completely. आणि मग तिच्याविषयी भविष्यवाणी जी केली, And so the prophecy made about her, तिला निरोप पाठवला, and a message sent to her. तिला शक्ती दिली, She gave her the strength, तिला धैर्य दिलं, gave her the courage, आणि तिच्याद्वारे देवाचं गौरव पूर्ण केलं. and through her the God was glorified. तिला सावध केलं, And she was made vigilant, तिला धैर्य दिलं, and she was given the courage. आणि तिच्याद्वारे देवाचं गौरव झालं. And through her God was मग glorified. ज्यावेळेस तिच्याद्वारे पुत्र आला, And when the son came forth, आणि मग तिने देवाचं गौरवच केलं. and she glorified God. आणि म्हणून लोकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये मरियेचं स्तोत्रगान म्हटलेलं आहे. And in the second chapter of Luke, a psalm about Mary is written. देवाने तिच्या जीवनात केलेल्या सर्व कृत्यांबद्दल, All the acts by God in her life, तिच्यावर झालेल्या सर्व करुणेबद्दल all the grace upon her, तिनं देवाला असं म्हटलं, she said to God, माझा जीव प्रभूला थोर मानतो. and my life glorifies God. ज्या स्त्रियांच्या जीवनामध्ये प्रभूने आश्चर्यकर्म केलेली आहेत, So the women whom God has done marvelous deeds in their lives, तिनं म्हटलं पाहिजे की माझा जीव प्रभूला थोर मानतो. they should say that my life glorifies my God. तिनं तारण करणाऱ्या देवाचे आभार मानले. And she gave thanks to the God who saved her. त्याच्यानंतर यशया 9:2 मध्ये काय म्हणतो वाचूया आपण. Isaiah 9:2. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे. The people who walked in darkness have seen a great light. Those who dwelt in the land of the shadow of death, upon them a light has shined.
तारणापूर्वी आम्ही सर्वजण अंधकारामध्ये होतो, Before we got saved, we were in darkness. सैतानाच्या राज्यामध्ये होतो. We were in the kingdom of the devil. पण ज्यावेळेस देव योजना आखत होता, And when God was making a plan for us, त्याला आखायची होती, He wanted to make a plan, त्यावेळेस त्यानं भविष्य केलं. and He prophesied. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. Those who walked in the darkness have seen a great light. तो प्रकाश कोण होता? And who was the light? तो येशू होता, He was Jesus Christ, की जो येणार होता who was going to come soon, आणि तो मृत्यूला मारून टाकणार होता. and He was going to crush death. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, And so it was written, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्या लोकांनी those who dwelt in the land of the shadow of death, त्यांच्यावर प्रकाश पडला होता. upon them a light has shined. तोच यशया 25:7 मध्ये असं म्हटलेलं आहे, Isaiah 25:7 it says, सर्व लोकांना झाकून टाकणारे मृत्यूचं दडपण त्यानं झुगारून दिलं आहे. वाचा यशया 25:7. सर्व लोकात झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रास आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावर उडवून देत आहे. and He will destroy on His mountain the surface of the covering cast over all people, and the veil that is spread over all nations. त्याच्या पुढचं वचन वाचा. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या मुखावरील अश्रू पुसितो. सर्वांच्या मुखावर आसू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. परमेश्वराला आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करायची होती. And He will swallow up death forever, and the Lord God will wipe away tears from all their faces, the rebuke of His people, and will take away from all the earth, for the Lord has spoken. आणि देव हे बोललेलं आहे. And the Lord has spoken. तो म्हणतो मी तुमच्या डोळ्यावरचे मुखावरचे सर्व अश्रू पुसून टाकेन. And He says, I'll wipe away all your tears from all your faces. तुमच्या दुःखाचं रूपांतर मी आनंदामध्ये करेन. I will turn your sorrow into joy. आता काय झालेलं आहे, येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला, So when Jesus came, ज्यावेळेस तारणाची योजना पूर्ण झाली, so the plan of saving was completed. आता येशू ख्रिस्तामध्ये असणाऱ्या मरणाचं भय वाटत नाही. So everyone who is in Christ don't fear death. मग ज्याला तारण समजलेलं आहे, So one who has understands salvation, ज्याने येशूच्या तारणाचा स्वीकार केलेला आहे, one has accepted his salvation, आणि तो म्हणतो मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. so living in is Christ and death is good for me. याचा अर्थ असा, So the meaning is, आता जगायचं असेल तर ख्रिस्तासाठी जगायचं, if I want to live, I should live for Christ, आणि जरी मरण पावलं and if I have death, तर मी ख्रिस्ताकडे जाणार I'm आहे. going to Christ. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आम्हाला तारणाची योजना स्वीकारायची आहे. And so that is why we need to accept the plan of salvation. आणि ही योजना पूर्ण करण्याकरता And to complete this plan, यशाने असं भविष्य केलं होतं, so Isaiah prophesied in such a way. आणि मग त्याप्रमाणे घडून गेलेलं आहे. And so it happened likewise. आणि नंतर पुढं आपण यशया 11:6 मध्ये असं म्हणतो, Isaiah 11:6. लांडगा कोकळाजवळ राहील, चित्ता कडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील, त्यास लहान मूळ वळील. The wolf also shall dwell with the lamb, the leopard shall lie down with the young goat, the calf along and the young lion and the fatling together, and a little child shall lead them. हे जर चित्र आपण बघितलं, And if we see this picture, की जे वैर असतं ते नष्ट झालेलं आहे. and the enmity is destroyed. वैरच नष्ट झालेलं आहे. The enmity among everyone is destroyed. सर्वजण गुणागोविंदाने नांदतील असं म्हटलेलं So आहे. everyone would live happily together in harmony. हे केव्हा घडलं? When this happens, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला when त्यावेळेस. Jesus came upon the earth, आणि मग पुढे पण अजून याच्याविषयी भविष्य सांगण्यात आलेलं so आहे. further it's prophesied. यशया 11:2 मध्ये असं म्हटलेलं आहे, Isaiah 11:2. ज्यावेळेस येशू आला, When Jesus came, तो आत्म्याच्या साह्याने आला. He came with the Spirit. तो आत्म्याच्या साह्याने आला. He came with the help of the Spirit. आणि मग तो आत्मा कशा प्रकारचा असणार आहे? So how exactly the Spirit is? त्या ठिकाणी आपण जरा अजून यशया 60व्या अध्यायामध्ये बघितलं, And if we see Isaiah 60, जसं की आपण परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष घोषित करण्यासाठी आला. and it is the year of the grace of God, मृत्यूछायेची बंधनं तोडण्यासाठी आला. and to crush the sting of death. हे सर्व आपण त्यामध्ये बघतो. And we see it there. आणि तो म्हणतो की परमेश्वराचा आत्मा मजवर आलेला आहे. And the Spirit of God has come upon me. बंधने तोडावीत यासाठी आलेला आहे. And to destroy the bondages He has come.
आणि हा आत्मा कोणावरती आला? And whom the Spirit came upon? येशू ख्रिस्तावरती आला. It came upon Lord Jesus Christ. आणि मग त्याने त्याप्रमाणे सर्व पूर्ण केलं. And according to that, he completed everything. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो And he destroyed death completely. आणि अश्रू पुसून टाकतो. And he wipes away the tears. तो डोंगरावरचं झाकण उडवून टाकतो असं म्हटलेलं आहे. And he destroys the top of the mountain. आता हे कुठलं झाकण होतं? तर पापाचं दडपण होतं. So it was the burden and the peak of the sin. ज्यावेळेस मनुष्य पाप करायचा, When man was in sin, सैतान त्याला दडपून टाकायचा. and the devil used to destroy him. आणि मग पापाचं एकदम दडपण नाहीसं करण्यासाठी So to destroy the burden of sin, येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्यासाठी आला. and Jesus came here to go on the cross. आणि मग त्याने ते सर्व ओझं स्वीकारलं. So he accepted the burden. मग वधस्तंभावर गेला. He went on the cross. पापाचं वेतन मरण भरून दिलं. He paid the wages of sin, which is death. स्वतःचं रक्त सांडलं He dropped his blood, आणि पापाचं वेतन मरण भरून दिलं. and the wages of sin was completed. आणि परमपवित्र स्थानात जाऊन सिंचन केलं. And he irrigated going into the most high holy place. रक्ताशिवाय पाप क्षमा होत नाही असं सांगितलेलं आहे. And without blood there is no forgiveness of sin. येशू ख्रिस्त रक्त घेऊन स्वर्गामध्ये गेला. And Jesus took his blood and went. आणि मग ते वेदीवरती रक्त अर्पण केलं. And he put his blood on the altar. म्हणजे आता जो कोणी येशूला स्वीकारतो, So whoever accepts Christ, त्याचं रक्त आम्हाला पापापासून शुद्ध his करतं. blood saves us from sins. आता आमच्यामध्ये पाप राहत नाही. So the sin doesn't remain in us, तर येशू ख्रिस्ताच्या पवित्रतेमध्ये आम्ही वाटचाल करतो. because we are walking in his holiness. येशू संपूर्ण जीवन धार्मिक जीवन जगला. And Jesus lived a righteous life. त्याने त्याची धार्मिकता आम्हाला दिली. He gave his righteousness for us. आम्हाला पवित्र केलं He made us holy. आणि देवापुढे उभं करण्यास आम्हाला समर्थ केलं. And he made us worthy to stand before God. म्हणून आता आमच्यामध्ये पाप राहत नाही. So sin doesn't remain in us. बायबल सांगतो जो पाप कबूल करून सोडून देतो, So one who accepts his sins and leave it, त्याच्यावर दया होते. and he'll have grace. आणि म्हणून आमच्यावर मग दया करण्यात आली. So we had grace upon us. मग दयेच्या राजासनापर्यंत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. So we can go to the King of the grace. आणि म्हणून आम्ही दया व सत्य याविषयी गीत गायलं पाहिजे. So we need to sing about mercy and truth. म्हणून स्तोत्र 101 मध्ये म्हटलेलं आहे पहिल्या वचनामध्ये. So Psalms 101 first it says, वाचा. दया व न्याय दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. याविषयी मी गाणी गाईन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी तुझी स्तोत्री गाईन. I will sing of mercy and justice to you, O Lord, I will sing praises. का आम्ही दया व न्याय याविषयी गाणे गावे? And why should we sing about mercy and justice? कारण देवाने आमच्यावर दया केलेली आहे. Because he has shown mercy upon us. आमचा न्याय असा होता की आम्हाला पापाचं वेतन मरावं लागलं असतं. The judgment upon us was such that we had to die because of sin. पण प्रभू आमच्या करता आला. Because God came for us, आमचा वरचा न्याय त्यानं स्वीकारला and he took upon our judgment upon him आणि आमच्यावर दया केली. and had mercy upon us. आणि हे सर्व करण्यासाठी And to do all this, तो या दिवसामध्ये आला. and he came in these times. आणि तो कुठे आला? And where did he come? आता दुसऱ्या भविष्यवाद्याविषयी आपण बघूया. And let us see about second prophecy. मग मिखा याचा 5वा अध्याय And Micah 5 आणि दुसरं वचन आपण वाचूया. and 2. मिखा 5:2. हे बेथलेम एफ्राथा, यहूदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. But you, Bethlehem Ephrathah, though you are little among the thousands of Judah, yet out of all you shall come forth to me the one to be ruler in Israel, whose goings forth are from old, from everlasting. काय सांगितले त्या ठिकाणी पुन्हा एकदा बघूया. What is written there? बेथलेम एफ्रेता, Bethlehem Ephrathah, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे. thousands are you little among the thousands of Judah. आता यहूदा हा 12 वंशापैकी एक वंश आहे. And Judah is one among the 12. 12 वंशापैकी एक आहे. It is one among the 12 आणि तिथं descendants. असं म्हटलेलं आहे की यहूदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे. And you are little among the thousands of Judah. हे बेथलेहेम एफ्रेता. Bethlehem Ephrathah. आता बेथलेहेम या शब्दाचा अर्थ असा आहे, And the meaning of Bethlehem is, नुसतं बेथेल शब्दाचा अर्थ घेतला तर देवाचं घर असा होतो. the meaning of Bethel is the house of the Lord. पण बेथलेहेम जर असा अर्थ घेतला But if you consider Bethlehem, तर भाकरीचे घर असा अर्थ होतो. it is the house of the bread. भाकरीचे घर असं नाव होतं. House of the bread. ते काय सांगितलेलं आहे, हे बेथलेबा Bethlehem, एफ्राता. Ephrathah. आता एफ्राता शब्दाचा अर्थ आहे Meaning of Ephrathah is
फळ देणारे किंवा फ्रुटफुल the one who gives fruit or the fruitful, किंवा फलदायी, the one who gives fruit. की देवाच्या घरामध्ये असं एक फलदायी होईल. So in the house of the Lord, someone would be fruitful. आता बेथलेहेम म्हणजे देवाचं घर, Bethlehem is the house of the Lord, देवाच्या भाकरीचं घर. house of the bread of God. आता तिथं कुठली भाकर आली मग? So which bread is there? योहान 6 मध्ये असं म्हटलेलं आहे. And John 6 it says, येशू म्हणतो स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. and Jesus says that I am the bread that has come from heaven. स्वर्गातून उतरलेली भाकर ते मीच आहे, I am the bread that has come from heaven. येशू म्हणतो. Jesus says. आणि या ठिकाणी मिखानं भविष्य केलं होतं And Micah prophesies, की बेथलेहेम इफ्राता, Bethlehem Ephrathah, की त्या ठिकाणी एक भाकर निघल, and the bread shall come forth. ती फलदायी होईल. It would be fruitful. आता बेथलेहेम हे छोटंसं शहर होतं. Bethlehem is a small place, येरुशलेमापासून 10 किलोमीटर अंतरावर ते शहर आहे. and about a couple of miles from Jerusalem, आजही ते तिथे आहे. and it is there today. आणि त्याच्याविषयी म्हणण्यात आलं होतं And it was written about him, की तुझ्यातून एक सरदार निघल. and a king shall come forth. तू एक जरी अल्प समजला गेला असला, Even if you are little, एक छोटासा समजला गेला असला, even if you are small, तर तुझ्यातून एक सरदार निघल. a king shall come forth, आणि पुढे काय सांगितलंय? तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. and he will be the ruler of Israel for me. तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. He will be the ruler of Israel. म्हणजे तो इस्रायल याजक होईल. So he will be the priest of Israel. तो इस्रायलला शिस्त लावणारा होईल. He will come to discipline Israel, आणि त्याचा उद्भव प्राचीन काळापासून and from everlasting. आणि अनादी काळापासून आहे. So he is there from old, and he will be to everlasting. म्हणजे त्याचा जो उगम आहे, So the source of him, फार पूर्वीच्या काळापासून आहे. he is there from old times. म्हणजे तो अनादी अनंत आहे. So he is from everlasting, आणि मग याचा अर्थ तो देव आहे. and so that means he is God. आणि म्हणून बायबलमध्ये सांगितलेलं आहे, And so the Bible says, हे सगळं शब्दाच्या द्वारे झालं. through the word everything happened. शब्द म्हणजे वचनाच्या द्वारे झालं. The word means the word of God. आणि म्हणून बायबलमध्ये म्हटलेलं आहे योहान 1 मध्ये, And so in John 1 it says, प्रारंभी शब्द होता, in the beginning was the word, शब्द देवासह the होता, word was with God, आणि शब्द देव होता. and the word was God. म्हणजे वचनच देव होता, So the verse was God, शब्द देवासह होता, म्हणजे वचनाबरोबर देव होता. and the word was with God. आणि नंतर पुढच्या 10व्या वचनामध्ये म्हटलं की शब्द देही झाला. And the intent, it says, the word became flesh, त्या शब्दानेच आकार घेतला. and the word it took a body, आणि येशू आमच्याकरता देहधारी झाला. and Jesus became in flesh for us, आणि स्वतःचं शरीर त्यानं वधस्तंभावर दिलं. and his body is given upon the cross, कारण ती स्वर्गातून उतरलेली भाकर होती. because it was a bread that came down from the heavens. आणि मग ज्या वेळेस आपण प्रभू भोजन घेतो, So whenever we take the communion, त्यावेळेस ध्यानात ठेवायचं, so we need to remember येशू ख्रिस्त ही आमच्याकरता Jesus Christ for us. स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. He is the bread that came from the heavens. असा गहन अर्थ योहान 6 मध्ये सांगितलेला आहे. And such a meaning is written in John 6. तुम्ही जर 6:37 वगैरे 54 वगैरे वचन वाचली, If you read the 6th chapter, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे it is written, की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. I am the living bread that has come forth from the heavens. आणि जो कोणी ही भाकर खाईल, And whoever eats the bread, तो जिवंत राहील. he will live. म्हणूनच येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणला होता And that is why Jesus said to the lady, की जर मी तुला पाणी दिलं तर तू जर ते पाणी पिशील, I'll give you water, and if you drink it, तर तुला परत पिण्याची गरज लागणार नाही. and you won't need water ever again. म्हणजे ज्यावेळेस आपण द्राक्षारस पितो, So whenever we consume the wine, कारण येशूने पाण्याचा द्राक्षारस केला होता. because Jesus turned water into wine. प्रत्येक वचनाचा कितीतरी गहन अर्थ आहे. So every word has a meaning in depth, आणि कुठेतरी त्याची एकमेकांमध्ये गुंतवणूक आहे. and everything is related to one another in some way. लाक्षणिक अर्थाने आम्हाला एक समजतं, And in a literal meaning we see, वचनामध्ये जे काही सांगितलेलं आहे whatever is written in the word, ते सर्व येशूमध्ये आहे. and it is written in Christ. बायबलमध्ये सांगितलेलं आहे की तुझ्या आज्ञा सत्य आहे. And it is written that your word is truth, म्हणजे तुझी वचन हीच सत्य आहे. and your word is truth. योहान 17:17 मध्ये म्हटलेलं आहे की तुझे वचन हेच सत्य आहे. And John 17:17, your word is the only truth. येशूने म्हटलं मार्ग सत्य व जीवन मीच आहे. Jesus says, I am the way, life, and truth. म्हणजे सगळीकडे जर बघितलं आपण, So if we see everywhere, तर प्रत्येक याच्यात आपल्याला येशू दिसतो. everywhere we see Jesus. आणि या ठिकाणी म्हटलं बेथलेहेम एफ्राता, And Bethlehem Ephrathah, यहूदांच्या हजारो
हजारोमध्ये तुझी गणना अल्प आहे, you're little among the thousands of Judah. तरी तुझ्यामधून एक जण निघल, So yet one shall come forth, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. the one to be ruler in Israel for me. म्हणजे तो इस्रायलवरती राज्य करल. He will rule over Israel. आणि मग या अर्थाने And by this meaning, तत्कालीन लोक वाट बघत होते and the people in the past was waiting, की तो येशू राजा म्हणून येईल. Jesus would come as a king. पण तो राजा कोणत्या अर्थाने येईल? त्यांना वाटलं की शारीरिक अर्थाने येईल. But they thought he'll come by like a worldly तो king. आपला राजा प्रत्यक्ष दिसल. And he looked like a king. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. He is the King of kings and the Lord of lords. पण तो आमच्यासाठी देहधारी झाला. But he came in flesh for us. कारण त्याची आमच्यावर प्रीती होती. Because he loved us. आमच्यावर तो प्रेम करत होता. He used to love us. आणि म्हणून तो प्रेम देण्यासाठी आला. And he came to give love to us. प्रीती देण्यासाठी आला. To give us love. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये असं म्हटलेलं So आहे. John 3:16 it says, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली and God so loved the world की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. that he gave his only begotten son. यासाठी जो कोणी त्याच्यावर जो कोणी त्याचा स्वीकार करेल So whoever believes in him, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. he'll get an eternal life. कारण येशू म्हणतो मीच जीवन आहे. So because Jesus says, I am the life. पण ज्यावेळेस आम्ही येशूला स्वीकारतो, So when we accept Christ, आम्ही जीवनामध्ये वाटचाल करतो. we walk in life. आम्हाला जर खरं जीवन बघायचं असेल So if we want to see a true life, तर येशू ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. so we have to accept Jesus. आणि येशू म्हणतो त्याप्रमाणे चाललं पाहिजे. And we have to live a life as God कारण says. तो म्हणतो मी तुम्हाला जीवन देण्यासाठी Because he says, I've come to give you life आणि विपुल जीवन देण्यासाठी and to आलेलो give आहे. an abundant life. विपुल जीवन म्हणजे सर्व आशीर्वाद तुम्हाला देता An येईल. abundant life means all blessings. तो म्हणतो जो प्रीती करतो तो माझी आज्ञा पाळतो. One who loves obeys my commandments. कारण देवाने स्वतः प्रीती केली. Because God himself loved. आणि मग तो योहान 1 कोरिंथ 14 मध्ये म्हणतो So 1 Corinthians 14, प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. and your goal should be love. प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. And let your goal be love. आणि ज्यावेळेस आम्ही एकमेकावर प्रीती करतो, So when we love one another, बायबल सांगतो की जो कोणी प्रीती करतो, जो देवावर प्रीती करतो who loves God, तो देवाच्या आज्ञा पाळतो. he obeys him. म्हणून आम्हाला जर आज्ञा पालन करायचं असेल So if we want to obey his commandments, तर आम्ही देवासारखी प्रीती केली we पाहिजे. need to love as he loved. देवाने जगावर प्रीती केली. God loved the world. देव म्हणतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. God says you have to love one another. तुम्ही प्रीतीने जिंकले जावे. And you need to win over by love. आणि मग प्रीतीविषयी एक 1 कोरिंथ 14 मध्ये सांगितलेलं आहे. 1 Corinthians 17 it says, प्रीती काय करते काय करत नाही. what love does and what love doesn't do. आणि ह्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. And we need to know those things. मी तुम्हाला मिखाविषयी सांगत होतो. I was telling you about Micah. आणि मग तो मिखा काय म्हणतो माहितीये का? And what Micah says, देवाची भाकर आमच्याकरता उपलब्ध आहे. and the bread of God is available for us. आणि म्हणून येशूने ज्यावेळेस सैताने त्याची परीक्षा घेतली, And when devil was testing Jesus, त्याला भूक लागली होती. and he was hungry, सैतान त्याला म्हटलं की तू दगडांना आज्ञा दे म्हणजे त्याच्या भाकरी होतील. and the devil said that command the stone and it will become bread. पण येशूने त्याला काय म्हटलं माहितीये काय? So what Jesus answered to him, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे and man shall not live by bread alone, देवाच्या वचनाने जगेल. but by every word that comes out from the देवाच्या mouth of मुखातून God. निघणारा प्रत्येक वचनाने जगेल. Everything that comes out from the mouth of God. आमच्या जीवनात जे काही गोष्टी घडतात, Whatever things happen in our lives, वचन आमच्यासाठी दिलेले आहे. and the word is for us. आणि मग त्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाळू, And when we follow these verses, जो बायबल सांगते की जो जे आज्ञा पाळतो तो देवावर प्रीती करतो. and Bible says who obeys the commandments loves God. आम्ही प्रीतीचं वचन पूर्ण करतो. And we have to complete the word of love. आणि म्हणून आम्हाला देवावर प्रीती करायची आहे. And that is why we need to love God. मनुष्यावर प्रीती करायची आहे. We have to love man. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म व्हायचा, And when Jesus was going to be born that time, उद्या त्याविषयी आपल्याला सर्व सविस्तर मेसेज येईल. and we will listen to it tomorrow. पण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, But it is written, देवदूत आले, and the angels came, त्यांनी काय सांगितलं, and what did they tell? त्यांची घोषणा काय होती? And what was their proclamation? लूक याचा 2रा अध्याय 12 आणि 13 वचन. आणि तुम्हास कोण हीच की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, वाचन पुढे. उद्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. And this will be a sign to you. You will find a babe wrapped in swaddling clothes, lying in a manger. And suddenly there was with the angel a multitude of heavenly hosts, praising God and saying, Glory to God in the highest,
and on earth peace, goodwill towards men. देवदूतांनी स्तुती केली. And the angels glorified. बघा देवदूत कशी स्तुती करतात. So how are the angels praising? पहिले काय त्यांचं वाक्य वाचा. So first sentence, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. glory to God in the highest. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. Glory to God in the highest. आणि पृथ्वीवर And on earth, ज्या मनुष्यावर त्याचा प्रसाद झाला आहे so all those who have his grace on earth, त्या मनुष्याला शांती. and peace to all those men. पहिली गोष्ट देवदूतांनी स्तुती कोणाची केली? देवाची केली. So whom did the angels worship first? They praise God. पहिलं गौरव कोणाला दिले त्यांनी? First glory whom did they give? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. And glory to the highest God. स्वर्गामध्ये देवाला गौरव. And glory to God in heaven. आणि पृथ्वीवर काय? And on earth what it is? ज्या मनुष्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे, And on men upon whom his mercy has come ज्या upon. मनुष्यावर त्याची कृपा झालेली आहे, On all men whom his grace has come upon. त्या मनुष्याला शांती. And peace to all those men. कोणाला शांती मिळेल? Peace to whom? ज्याच्यावर त्याची कृपा झालेली आहे. All those who have his आज grace. तुम्ही इथे बसलेले सर्वजण, Everyone for you sitting आज जर here. तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात, If you are in the temple of तर God तुमच्यावरती देवाची कृपा झालेली आहे. and you have his grace upon you, आणि म्हणून आज तुम्हाला देवाची शांती आहे. and that is why you have his peace with जरी you. कदाचित परिस्थिती तुमची बिघडलेली असेल, Maybe your situation is going down. तुमच्या मनाविरुद्ध काय वाटत असेल, Maybe if things are against your mind, पण तुमच्या मनातली शांती मात्र अढळ आहे. but the peace in your hearts will never go away कारण देवाचा प्रसाद तुमच्यावरती because झालेला his आहे. grace is upon you. देवाचा प्रसाद तुमच्यावरती झालेला His आहे. grace has come upon you. ज्याप्रमाणे देवदूतांनी स्तुती केली, As the angels worshipped, तसं आम्ही देवाला दररोज देवाला गौरव दिलं like पाहिजे. that every day we have to give our glory to God. देवाला आपण गौरव दिलं We पाहिजे. should glorify God कारण देवाने आपल्याला त्याच्या गौरवासाठी निर्माणलेलं केलं. because God has created for his glory. आणि म्हणून एक स्तोत्र यशाया 41:10 मध्ये असं म्हटलेलं आहे. So Isaiah 41:10 it says, 41:13 मध्ये मला वाटतं 41:13, की ज्या मनुष्याला मी निर्माण केलेलं आहे, the man that I have created, ते माझे स्तवन करतील. they will worship me. म्हणजे ज्याला देवाने निर्माण केलेलं आहे, So the one that is God has created, ते मनुष्य त्याची स्तवन करतील. all those will worship him. आणि किती नंबर आहे वचन बरं? हां 21. हां वाचा. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक हां, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करीतील. माझे स्तवन करतील. And the people that I have created for myself, they will worship me. आणि मग अशा प्रकारे ती घटना घडली. And the event happened in such a way, आणि मग त्या ठिकाणी पुढं आपण वाचूया जरा अजून. and we'll see further. वाचा ब्रदर. हे याकोबा 22 पासून का? नाही यशिया आपलं लूक 12:13 नंतर 13-14 नंतर. आणि तुम्हास कोण हीच की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. मग असे झाले की देवदूत त्याचपासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणाले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजविलेले बाळकही त्यास आढळले. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी देवदूतांनी जी गोष्ट त्यास सांगितली होती ती त्यांनी कळविली. मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टींविषयी आश्चर्य केले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, And it is written there, की देवदूतांनी ज्यावेळेस त्यांना सुवार्ता सांगितली, so when the angels told them the good news, सर्व लोक आश्चर्यचकित झाले. everyone was surprised. आणि मरियेने आपल्या मनात या गोष्टी सगळ्या लपवून ठेवल्या. And Mary had kept things in her mind. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. या सर्व गोष्टी यासाठी घडल्या, All these things happened because जे संदेश त्याने सांगितलं होतं so things told by the prophet, ते सगळं पूर्ण झालं होतं. it was completed. आणि मग त्या 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, In the 10th verse it says, देवदूत त्या मेंढपाळांना म्हणाला, and the angel said to the shepherds, कारण पहा, see, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, and the great joy that everyone will be getting, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. and I tell you the good news, ती ही की it is तुमच्यासाठी आज for you दाविदाच्या गावात in the city of David तारणारा जन्मला आहे. a savior is born, तो ख्रिस्त प्रभू आहे. and he is Christ the Lord. त्या ठिकाणी म्हटलं तो दाविदाच्या गावात.
in the city of David. आता दाविदाचं गाव म्हणजे कोणतं? And what is city of David? तर बेथलेम एफ्रात. Bethlehem Ephraim. बेथलेमी गावी येशू ख्रिस्त जन्मला And in the village of Bethlehem, Jesus was born. आणि बेथलेमात येशू ख्रिस्त आला And Jesus came into Bethlehem. आणि त्याच्या जन्माने And because of his birth, बायबल सांगतं Bible says, संपूर्ण जगाला आनंद होणार होता and all the world would rejoice. आणि तो आपण अनुभवत आहोत And we are experiencing आणि it. आम्ही अनुभवलं पण पाहिजे. And we should experience जे it. ख्रिस्त येशू मध्ये आहेत All those who are in Christ ते Jesus, सर्व आनंद करत असतात. everyone should rejoice. संकटातून ते जात असले If they are going through tribulations, तरी ते आनंदात असतात. they should rejoice. म्हणून पौल आणि सिलाच्या पायामध्ये बेड्या होत्या. So Paul and Silas was in bondage. तुरुंगात होते They ते were in prison, पण तिथे ते आनंदी होते. but they were rejoicing there. बेड्या पडल्या असताना माणूस कसं काय आनंदी राहू शकतो? And because they were in bondage, still they were being happy. कारण येशू ख्रिस्ताचं रहस्य त्यांना समजलं होतं. Because they knew the mystery of Lord ज्यावेळेस Jesus. त्यांनी येशूला स्वीकारलं When they accepted Christ, अविरत आनंद त्यांच्या हृदयामध्ये होता. and they had great joy in their hearts. पौलाचा तर शौलापासून बनला होता And Paul became Paul from Saul. त्याच्यात परिवर्तन झालं होतं. And he was a changed person. तो शौलाचा पौल झाला होता. And he became Paul from Saul. आधी ख्रिस्ती लोकांना छळणारा मनुष्य ख्रिस्ताचा शिष्य झाला होता. And one who was persecuted Christians earlier became a man of Christ. आणि एक अविरत आनंद त्याच्यामध्ये होता. And a great joy he had in him. आणि म्हणून तुरुंगात जरी जावं लागलं And if he had to go into prison, तो पहिला लोकांना तुरुंगात टाकायचा he used to put people in prison. आणि नंतर त्याला पण तुरुंगात जावं लागलं. And later he went to prison कारण किती छळ सहन करावा लागला ते त्याला समजलं. because he know how much he had पण been तिथेही तो persecuted. आनंदी होता. But still he was happy there. आणि मग तो म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. That is why he says, rejoice in the Lord always. आणि म्हणून सांगितलं की सर्व जगाला जो मोठा आनंद होणार आहे So the great joy that is going to come to the world, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगणार आहे. I tell you the good news. आणि मग ख्रिस्ती लोक सुवार्ता सांगणारे लोक असतात. And so that is why the Christians are one who spread the gospel. लोक तुमच्याकडे बघतात People see at you आणि ते ख्रिस्ताला बघतात. and then they see Christ. एकदा रेनॉल्ड बॉन्के यांची मीटिंग होती पुण्यामध्ये. And once Prophet Reinhard Bonke was in Pune. आणि मग तिकडं पाऊस पण झाला होता. And it was raining there. फक्त तेवढा एरिया सोडून मीटिंगचा एरिया सोडून बाकी सगळीकडे पाऊस झाला होता. And only the area where the meeting was to be held was left dry. कारण लोकांनी प्रार्थना केली होती. Because people prayed. देवाने त्या सुवार्ता ऐकू देण्यासाठी पाऊस थांबवला होता. And to listen to the gospel, God has stopped the rain. त्यावेळेस एक घटना घडली. And this thing happened that time. तिथे काही पोलीस अधिकारी होते. And there were some policemen there. आणि ते निर्धास्त होते. And they were happy there. कारण ते म्हणत होते They were without any worry. They were saying, ख्रिस्ती लोकांची मीटिंग असली का आम्हाला टेन्शन नसतं. and we are not worried when there's a get together of Christians. का बरं? Why so? का म्हणे ते लोक शिस्तीत येतात आणि शिस्तीत जातात. Because they come into discipline and they leave by discipline. कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो. And they don't create any confusion. त्यांच्यामध्ये एक वेगळंच काहीतरी गुणधर्म आहे. And there's a different quality in them. एक ते लोक आनंदी असतात. They're happy. एकमेकावर प्रीती करतात. They love one another. आणि गोंधळ कधीही करत नाही. And they don't create confusion. शिस्तीत येतील शिस्तीत जातील. And they come in discipline and leave it so. ख्रिस्ताची साक्ष त्या ठिकाणी निर्माण झाली. And the testimonies of God was fulfilled आणि there. मग त्या सुवार्ता सभा आनंदात पार पडल्या. And the meeting was fulfilled in happiness. ख्रिस्ती लोक हे सुवार्तिक आहे. And the people of God are preachers. ख्रिस्ताच्या देवाच्या राज्याची ते सुवार्ता सांगतात. They preach about the kingdom of God. अनेकांना देवाच्या राज्यात घेऊन येतात. They bring many people into the kingdom of God. आता हा जो मिका आहे And Micah, ज्या त्याने येशूविषयी भविष्यवाणी केली he prophesied about Jesus. आणि तोच येशिया And the same Isaiah, पुढं काय अपेक्षा करतो what he expects further. वाचूया आपण. मिखायाचा 6वा अध्याय Micah 6, आणि 8वं वचन. 8. हे मनुष्या, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. बरे काय ते त्याने तुला दाखवलं आहे. नीतीने वागणे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे. नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझं काय मागतो. यापेक्षा या वाचून परमेश्वर तुझ्याकडे काय मागतो. He has shown you, O man, what is good, and what does the Lord require of you, but to do justly, to love mercy, and to walk humbly with your God. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.
Praise the Lord. बघा येशूविषयी भविष्यवाणी कधी केली होती? So when was it prophesied about Jesus? येशू ख्रिस्त येण्याआधी 700 वर्षी. 700 years before Jesus actually came in. त्याच वेळेस And in that time, मिखास काय सांगतो? what Micah is telling, तत्कालीन मनुष्याला पण सांगत होता. he's telling the man of the past, 8 वचन पूर्ण वाचा. read the 8th verse. हे मनुष्य, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. बरे काय ते तुला दाखवलं आहे? नीतीने वागणे, नीतीने वागणं, आवडीने दया करणे आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून व आपल्या सेवा देवा समगमे राहून नम्र भावाने चालणे. नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझं काय मागतो? या वाचून परमेश्वर तुझ्याकडे काय मागतो? He has shown you, O man, what is good. What does the Lord require of you? Just to do justly, to love mercy, and to walk humbly with your God. आता 1 ते 5 अध्याय मिखाचे जर तुम्ही वाचले, And if you read the first to 5 chapters of Micah, त्यावेळेस सुद्धा in that time, इस्रायलमधली काय स्थिती त्याचं वर्णन केलेलं आहे. and what was condition of Israel, it is described there. लोक तिथे एकमेकांना कसे लुटत होते, How people were cheating one another, कशा प्रकारे अनाचार करत होते, and how they were doing wrong things, किती अनितीने वागत होते, and how they were living a sinful life. एकमेकांना त्रास देत होते, They were troubling each other, देवाविरुद्ध बेसुमार बोलत होते, and they were speaking wrong things about God, इस्रायलच्या लोकांना इस्रायलच्या परमेश्वराला त्यांनी सोडलं होतं, and they had left the Lord of Israel, अन्य देवांच्या नादी लागले होते, and they had gone before other gods. मूर्ती पूजा करत होते, They were doing idol worship. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत होते, They were doing things that God didn't like. आणि म्हणून तो मनुष्यांना सावध करत होता. And that is why he's तो इस्रायलचा देव cautioning them. परमेश्वर तुमच्याकडे काय मागतो? So he's saying, what has God asked for you? हे मनुष्या, Oh man, काय 8 वचन पुन्हा एकदा. हे मनुष्य, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. बरं काय ते तुला परमेश्वराने दाखवलेलं आहे? नीतीने वागणे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून व आपल्या देवासमोर राहून नम्र भावाने चालणे. नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? या वाचून परमेश्वर तुझ्याकडे काय मागतो? he has shown you, O man, what is good. What does the Lord require of you? But to do justly, to love mercy, and to walk humbly with your God. आणि आजही देव आपल्याकडे तेच मागत आहे. And even today, God is asking the same from us. नीतीने वागा. And to do justly. आता आपण नीतीने वागू शकत नाही, And we cannot do that. कारण आपल्याकडे जर येशू ख्रिस्त नाही, Because if Jesus is not with us, तर आपण नीतीने वागू शकत नाही. we cannot walk justly. पण जर आपल्याकडे येशू ख्रिस्त But आहे, if we have Jesus, जर आपण येशूला स्वीकारलेला आहे, if we have accepted him, तर बायबलमध्ये म्हटलेलं आहे, it says in the Bible, येशू म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. Jesus says, who loves me obeys me. आणि मग जो येशूवर प्रीती करतो, So who loves Jesus, आणि प्रीतीसाठी येशूने प्राण दिलेला आहे. and he has given his life for love. येशू आपला मित्र आहे. And Jesus is our friend. त्यानं आमचं पाप त्याच्यावर घेतलेलं He आहे, has taken upon our sins on him. आणि नीतीने वागण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. And he is helping us to do justly. आणि मग त्याच येशूविषयी मिखाने भविष्य केलं होतं, And about the same Jesus Micah prophesied. आणि मग आता तेच भविष्य आपल्याकरता पण लागू होतं. And the same prophecy is for us as well. आपण जर येशू ख्रिस्तामध्ये आहोत, If we are in Christ Jesus, तर येशू ख्रिस्ताची धार्मिकता and his righteousness, म्हणजे येशूची नीतिमत्ता आपल्याला लागू होते. his righteousness is for us as well. मग आपण आवडीने दया करू शकतो, And that is why when we can do mercy, मग आपण नीतीने वागू शकतो. we can do justly, आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही नम्र असा. and you should be humble. त्या नम्रतेमुळे येशू ख्रिस्त स्वर्गीय स्थानात पोहोचला गेला. Because of that humility, God is in the most high place in the तोच heaven. येशू आम्हाला सांगतो आधी नम्रता मग मान्यता. And the same Jesus is telling first humility and then blessings. फिलिप 2:5 मध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, And Philippians 2:5, आमच्याकरता तो लीन झाला, and he became humble for us. आमच्याकरता त्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं, For us he accepted death on the cross. आणि म्हणून आम्ही पण त्याला स्वीकारलं पाहिजे. And so we have to accept him as सर्व well. लोकांसमोर त्याला स्वीकारलं पाहिजे. Before everyone we have to accept आणि him. त्याने जे सांगितलं ते आम्ही केलं And पाहिजे. whatever he has told us, we have to do it. आणि मग ज्यावेळेस आम्ही हे करू, And when we do this, आम्ही नीतिमान बनू. and we become righteous, येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते, we get his righteousness, आणि मग आम्ही त्याच्या मागे जाऊ शकतो. and then we can go behind आणि him. मग आम्ही आमचा वधस्तंभ त्याच्या मागे घेऊन चालू And शकतो. then we can pick up a cross and walk कारण behind him. आपला प्रत्येकाला वधस्तंभ घेऊन चालावंच लागेल. Because every one of us has to pick up a cross and walk behind येशू him. ख्रिस्ताकरता जगायचं आहे, We have to live a life for Christ, तर सुवार्ता सांगायची आहे. and we have to spread the gospel, येशू ख्रिस्त जगापर्यंत पोहोचवायचा आहे. and we have to take Jesus to the entire world. तुम्ही देवामध्ये ज्यावेळेस वाढाल, And when you go in Christ, लोक तुमच्या विरुद्ध वाईट प्रकारचे लबाडीने बोलतील, and people will say lies and deceit about you. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही आनंद करा, And that is why he says rejoice आनंद करा, and rejoice.
तुमच्यावर तुम्हाला तुमची निंदा करतील, So if you have to go to tribulations, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लाबाडीने बोलतील, if you are mocked and lied about, त्यावेळेस तुम्ही धन्य, and you are blessed, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. because your fruit in heaven is greater. मत्ते 5:11 मध्ये असं म्हटलं And Matthew 5:11 it says. आहे. हे सर्व तुमच्या बाबतीमध्ये घडल So it will happen among you ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये वाटचाल कराल. when you walk in Christ. पण तुम्ही येशू ख्रिस्त म्हणतो, And Jesus says, माझ्यामुळे जगात तुम्हाला क्लेश होतील, and you will be persecuted because of me in the world. तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. Because have courage and I have overcome the world. आणि जगाला जिंकला, ज्यानं जगाला जिंकलाय तो तुमच्यामध्ये आहे. And the one who has overcome the world is with you. आणि म्हणून म्हटले की ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. So it's written, Christ is in you. तो तुमचा सांत्वनदाता देव आहे. He is your comforter God. तो तुम्हाला आनंद देईल, He'll give you joy. तो तुम्हाला धीर देईल, He'll give you courage. त्यातून जाण्यासाठी तुम्हाला सहाय्य करेल. And to go through it, He'll help you. तुम्ही तुमची एकमेकांची सहभागिता वाढेल. And your getting together will increase. ज्यावेळेस तुम्ही एकमेकांमध्ये एकमेकांना भेटाल, When you meet each other, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God will bless you. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. या प्रसंगावर मला तुम्हाला एक सांगायचं I आहे. want to tell you something about this situation. बघा, ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र येतात So ना, when believers come together, एक आश्चर्यकारक गोष्ट घडत असते. marvelous things happen there. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो. Holy Spirit works in you. एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. I'll tell you an incident happened. बायबल सांगते की मरिया घाईघाईने अलिशेबेला भेटायला गेली. And Bible says Mary went in a hurry to meet Elisheba. आणि मग दोघे एकमेकांना ज्यावेळेस भेटल्या, And when they met each other, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, it is written there. ज्यावेळेस मरियेने अलिशेबेला अभिवादन केलं, And when Mary greeted Elisheba, बायबल सांगतं Bible says, तिच्या पोटात अलिशेबेच्या पोटातील बाळकाने उडी मारली. and the baby and the womb of Elisheba, it jumped. कसं काय घडलंय असं? How did it happen? बायबल सांगतं Bible says, देवदूताने ज्यावेळेस अलिशेबेला सांगितलं होतं, when the angel spoke to Elisheba, कारण अलिशेबा आणि तिचा पती जखरिया because Elisheba and her husband Zachariah, दोघेही धार्मिक होते, they were righteous नीतिमान होते. and they were just, जखरिया याजक होता, and Zachariah was a priest, नियमाने परमेश्वराची सेवा करायचा. and he used to serve God diligently. एक दिवस याजकपणाची सेवा करत असताना, And while he was serving God one day, त्याच्या क्रमाप्रमाणे तो याजकपदी सेवा करत असताना, and according to his daily routine he was serving, त्याला देवदूताने सांगितलं, an angel came to him and said, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे and your prayer has been heard, आणि मग तुला पुत्र होईल. and you will have a son. ज्यावेळेस देवदूताने त्याला असा निरोप दिला, And when the angel told him, त्यानं स्वीकारायचं तर त्यानं देवदूतावर शंका he घेतली. didn't accept it, but then he doubted the angel. हे कशावरून समजू? And how should I know this? आणि मग बायबल सांगते की तो मुका झाला. And Bible says that he became mute. आणि मग त्यानं अलिशेबेला पण सांगितलं होतं, And he had told Elisheba, हे असं घडलंय म्हणून. and such a thing happened. पण ज्यावेळेस तो मुका झाला, When he became mute, कारण त्यानं देवाच्या वचनावर शंका घेतली, because he had a doubt upon the word of God. म्हणून कधी देवाच्या वचनावर शंका घेऊ So नका. do not ever doubt the word of God. आणि नंतर मग अलिशेबेला सांगण्यात आलं, So when Elisheba was told, ती म्हणे आता मी ते इतकी वान झालेली आहे, so she said that I am old. हे कसं शक्य होईल? How it will happen? पण ते देवाच्या कृपेने ते झालं. But by the grace of God it happened. आणि मग ती 5 महिने लपून राहिली. And 5 months she was hiding. आणि नंतर मग तिला ज्यावेळेस बाळ झालं, And after that when she conceived, त्याच्या आधी मरिया तिला भेटायला गेली होती. and Mary met her before that. आणि मग देवाने हे मरियाला पण सांगितलं होतं And God had told Mary also, की तुला देवापासून असं पाचारण आहे, and you have such a calling from God. तुझी नातेवाईक जी अलिशेबा आहे ती पण गर्भवती आहे. So your sister Elisheba is also pregnant. आता हे दोघांचे जे जन्म होते, And the birth of both of these, म्हणजे योहान आणि येशू, John and Jesus, हे पवित्र आत्म्यापासून होते. it was from the Holy Spirit. ते देवाच्या योजनेप्रमाणे होते. It was according to the plan of God. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करत होता. Holy Spirit worked in them. आणि म्हणून ज्यावेळेस मरिया आणि अलिशेबा एकमेकींना भेटल्या, So when Mary and Elisheba met each other, अलिशेबेच्या पोटातील बाळकाने उडी मारली. and the baby in the womb of Elisheba jumped. याचा अर्थ काय? And what is the meaning here? ज्यावेळेस पवित्र
आत्म्यामधला जो आनंद आहे तो एकमेकींनी उपभोगला. And they experienced the joy in the Holy Spirit. आणि म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा असणारे लोक एकत्र येतात, And when the people who have the Holy Spirit come together, त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्यामधला आनंद असतो. they have the joy of the Holy Spirit in them. आणि म्हणून दरवेळेस ज्यावेळेस आपण या ठिकाणी भेटायला येतो एकमेकांना, So and every week when we meet each म्हणजे other, थोडक्यात सहभागिता ज्यावेळेस असते, and when we get together, आपण एकमेकांना केव्हा भेटू असं होतं आपल्याला. and when we meet each other, we long for it. कारण For तो it. पवित्र आत्म्यामधला आनंद आहे. Because that is the joy in the Holy Spirit. बघा, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या आणि अलिशेबेची भेट झाली, And when Mary and Elisheba met, पवित्र आत्मा मरिया आणि अलिशेबेची भेट झाली, when Mary and Elisheba met, दोघांचंही पाचारण देवापासून होतं. both had a calling from God. पाचारणांची ज्यावेळेस भेट होते, And when people are called meet together, त्यांच्यामधला जो आनंद असतो तो पवित्र आत्म्यामधला आनंद the असतो. joy between them is from the Holy Spirit. आणि म्हणून देवाने ज्यावेळेस योजना आखली, So when God made a plan, तो म्हटला की संपूर्ण जगाला आनंद होईल all the world should rejoice. अशी मी तुम्हाला सुवार्ता सांगत आहे. And such a good news I'm giving to you. तुमच्यासाठी तारणारा दाविदाच्या गावात जन्मला A आहे. Savior is born unto in the city of David. आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. And he is Christ Jesus. ख्रिस्त प्रभू आहे. And he is Christ. आणि प्रभूने आमची भेट घेतलेली आहे. And God has met us here. म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे, And the meaning is, ज्यावेळेस पवित्र आत्मा असलेले लोक एकमेकांना भेटतात, and when the people who have Holy Spirit meet each other, आणि म्हणून म्हटलेलं आहे की बंधूंचे मिळणे हे मधुर असते. and the meeting of brothers is so wonderful. स्तोत्र 133 मध्ये म्हटलेलं आहे, And Psalms 133 it says, ज्यावेळेस बंधूंचे मिळणे एकत्र असते. and when the brothers meet together, तिसऱ्या वचनामध्ये असे म्हटलेलं in the आहे, third verse it says, ते परमेश्वराने आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. and God has decided to pour his blessings there. म्हणजे ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरलेले लोक एकत्र येतात, So when the people are filled with the Spirit come together, आणि मग तेथे परमेश्वराचा आनंद असतो. and the joy of the Lord is there. तेथे परमेश्वराचा आनंद असतो. The joy of the Lord is there. आणि संपूर्ण जगाला जो आनंद होणार आहे, And the joy that the world has got, त्याची सुवार्ता देवाने आम्हाला सांगितली the आहे. good tidings God has told us, देवदूताने आम्हाला सांगितलेले the आहे. angel has told us. आणि म्हणून आम्हाला प्रभूमध्ये आनंद करायचा आहे. And that is why we have to rejoice in the Lord. जगामध्ये आम्ही ज्यावेळेस जीवन जगतो, When we live a life in the world, नम्र भावाने चालायचं we आहे, have to live humbly. नीतीने वागायचं We आहे, have to live justly. आणि परमेश्वराने दिलेला आनंद उपभोगायचा आहे. And the joy Lord has given us, we have to आणि experience it. संपूर्ण जगाला आनंद होईल असं सांगितलं. And the entire world would rejoice, it is बघा, written. काय काहींचे फेस्टिवल जे सण असतात, So all festivals of some ते people, ठराविक एरियात असतात आणि ठराविक लोकांनाच आनंद मिळतो. it is for some people in some areas, and a few people rejoice. पण तो येशू ख्रिस्ताचा जन्म ज्यावेळेस झाला, But the birth of Jesus, बायबल सांगतं की संपूर्ण जगाला आनंद झाला, and all the world rejoiced, कारण सर्व जगासाठी तो तारणारा आला. because he is a savior for the entire सर्व world. जगाला तारावायला तो आला आहे. He is come to deliver the entire world. पवित्र शास्त्रातला सर्व हा शब्द फार महत्वाचा आहे. And everything mentioned in the Bible is a very important word. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो मला फार आवडतो, And I like it. कारण बायबल मध्ये म्हटलेलं It आहे, is written in the Bible, तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो, and he'll forgive all of your sins, आणि तो तुझे सर्व रोग बरे करतो, and he'll heal all your sickness, आणि तो तुला सर्व आनंद देतो. and he'll give you all his joy. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून देवदूतांनी गाणं गायलं And that is why the angels sang a song. की काय म्हटले माहितीये का, What is written? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, And glory to God in the आणि highest, पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे, and peace be to all, म्हणजे कृपा झालेली आहे, and those who have his grace, त्यांना शांती. and peace be to them. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण एक गाणं म्हणतो. And we also sing a song. कोणतं गाणं म्हणतो Which आपण? song? पुन्हा एकदा पुढं, आणि कृपा मानवा सदा, म्हणजे जगात जग शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे कसं, असं तप्त आहे, पण जो मनुष्य आहे त्याला काय आहे, जो ज्याच्यावर ज्या मनुष्यावर देवाची कृपा झाली आहे त्या मनुष्याला मात्र काय आहे, शांती आहे. And the man who has the grace of God has peace. जसा वादळामध्ये येशू ख्रिस्त शांत झोपला होता, And like Jesus was sleeping well in the storm, म्हणून जगात काही घटना घडल्या and whatever things happen in the world, तर
येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याला भीती नसते. And there is no fear to accept Christ. येशू ख्रिस्ताप्रमाणे तो वादळातही शांत असतो. And like Jesus Christ, he is calm in the storm. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. म्हणून आम्हाला पवित्र आत्म्यामधला आनंद उपभोगायचा आहे. And that is why we need to experience the joy in the Holy Spirit. आणि हेच गाणं परमेश्वराच्या देवदूतांनी गायलं होतं. And this song only the angels sang. आणि म्हणून त्या ठिकाणी गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे, And that is why it is written in the song. प्रेम प्रतिभा, शांती रसिकता, आशा हर्ष स्फूर्ती. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेम प्रतिभा, शांती रसिकता. प्रेम म्हणजे प्रीती, And it is love प्रतिभा म्हणजे सुज्ञान, बुद्धी, समंजसपणाचा and आत्मा. it good counsel. नंतर शांती म्हणजे देवाने दिलेली शांती. The peace given by God. रसिकता, रसिकता म्हणजे आवड, And it is the interest and the likings. छंद. And the likings. शांती, रसिकता. आशा, आशा कशाविषयी? देवाविषयीची आशा. संकटातही आशा धरणारे आपण लोक. आशा, हर्ष, हर्ष, हर्ष म्हणजे आनंद. प्रेज द लॉर्ड. हर्षाने परमेश्वराची सेवा करायची आहे. आणि नंतर पुढं काय आहे? स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे काय? सेवा करताना आम्ही सुवार्ता सांगताना स्फूर्तीने सेवा केली पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. अनेकांना देवाच्या राज्यात आपल्याला आणायचं आहे. म्हणून देवाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जपून ठेवूया आणि प्रभूमध्ये आपण पुढं चालूया. आपल्याला उद्या ख्रिस्ताच्या जन्माविषयीचा संदेश ऐकायचा आहे. यावेळेस आपण उठून तयारी करूया, आपल्या आत्म्याची आपण तयारी करूया की देवाने आमच्यासाठी जे ठेवलेलं आहे, ज्या अद्भुत गोष्टी आम्हाला जीवन जगत असताना देवाने ठेवलेल्या आहेत, त्याची आपण दिवसेंदिवस किंवा ज्या वेळेस या ठिकाणी येतो आपण जाणीव करून घेऊया. आपण सर्वजण उठून उभं राहूया. परमेश्वराने जे काय आमच्यासाठी ख्रिस्त आणि मंडळी यांच्याकरता जे काही रहस्य दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. आणि आपण आता ते गीत गाऊया. पुन्हा एकदा परमोच्चावर गौरव देवाजीला. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि ज्या मनुष्यावर त्याची कृपा झाली आहे त्याला शांती. आनंदाने आणि आत्मिक अर्थाने हे गीत गाऊ. बायबल सांगतं की समजून उमजून तुम्ही परमेश्वराचं गुणगान करा. हे गीत गाऊ आणि त्यानंतर पास्टर प्रार्थना.